हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये. आणि आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण एक खूप छान अशा प्लेसला भेट देणार आहोत आणि ते म्हणजे राष्ट्रीय युद्ध स्मारक दक्षिण कमान. इथे असं एंट्री गेट आहे आणि इथे एंट्रीसाठी 50 रुपये तिकीट आहे. इथे या ठिकाणी तिकीट काउंटर आहे. नॅशनल वॉर मेमोरियल सदर्न कमांड हे भारतातील पुणे शहरातील एक युद्ध स्मारक आहे, जे स्वातंत्र्योत्तर युद्धातील शहीदांना समर्पित आहे. हे दक्षिण आशियातील एकमेव युद्ध स्मारक आहे जे नागरिकांच्या योगदानातून उभारले गेले आहे. मेमोरियलमध्ये 18 मीटर उंचीचा ग्रॅनाइट टॉवर आहे, ज्यामध्ये 3 बाजूंवर शहीदांची नावे कोरलेली संगमरवरी फलकं आहेत. 15 ऑगस्ट 1947 पासून कृतीत आपले प्राण बलिदान देणाऱ्या 2847 अधिकारी, कनिष्ठ आयोग अधिकारी आणि इतर पदांची नावे संगमरवरी फलकांवरती कोरलेली आहेत. नावे वर्षानुसार आणि वर्णक्रमानुसार सूचीबद्ध केलेली आहेत. इंडियन एक्सप्रेसने स्थापन केलेल्या नागरिकांच्या समितीने जानेवारी 1997 मध्ये स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात सरकारच्या पुढाकाराची वाट न पाहता आमच्या सीमांच्या रक्षकांबद्दल कृतज्ञता म्हणून नागरिक पुण्यात स्मारक उभारण्यास सुरुवात करतील असा संकल्प केला. ब्रिगेडियर N.M. ग्रँट यांच्या अध्यक्षतेखाली समितीने योग्य जमिनीसाठी दक्षिण कमांडकडे संपर्क साधला होता, जी कॅन्टोन्मेंट बोर्डाने तातडीने निश्चित केली होती. सदर प्रकल्पासाठी निधी उभारणीचे काम नागरिक समितीने हाती घेतले. 15 ऑगस्ट 1997 रोजी कामाला सुरुवात झाली आणि बरोबर 1 वर्षानंतर म्हणजेच 15 ऑगस्ट 1998 रोजी महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल डॉ. P.C. अलेक्झांडर यांनी स्मारक राष्ट्राला समर्पित केले. नॅशनल वॉर म्युझियमचे स्टार आकर्षण म्हणजे MiG-23 फायटर जेट हे आहे. या फायटर जेटचा वापर कारगिल युद्धादरम्यान सैनिकांनी शत्रूंचा खात्मा करण्यासाठी केला होता. तसेच बंद केलेल्या INS त्रिशूलाची प्रतिकृती सुद्धा प्रदर्शनात आहे. भारत-पोर्तुगीज युद्धात आणि 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान त्यांनी मोठी भूमिका बजावली. नॅशनल वॉर म्युझियम पुणे हे नॅशनल वॉर मेमोरियल सदर्न कमांड म्हणून सुद्धा ओळखले जाते. घोरपडी इथे स्थित 15 ऑगस्ट 1998 रोजी त्याचे उद्घाटन करण्यात आले आणि ते लोकांसाठी खुले करण्यात आले. या सेटअप मागची मुख्य कल्पना हीच होती की ज्यांनी देशाच्या नावासाठी कोणताही संकोच न करता आपले प्राण पणाला लावले, त्या शूरवीरांना मान्यता देणे. हे युद्ध स्मारक पूर्णपणे नागरी योगदानावर चालते. पुण्यातील राष्ट्रीय युद्ध संग्रहालय हे मातृभूमीच्या शूर सुपुत्रांना श्रद्धास्थान आहे, ज्यांनी तिच्या सेवेसाठी आपले प्राण अर्पण केले. संग्रहालयातील स्मारक सैनिकांचे स्मरण करते आणि स्वातंत्र्योत्तर युद्धात त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांची कबुली देते.
ज्यांना देशाच्या संरक्षणाच्या विषयात आस्था आहे आणि ज्यांना पूर्वी वापरल्या जाणाऱ्या बंदुका, लष्करी रणगाडे आणि रॉकेट्स यांना बघायची उत्सुकता आहे, हे प्लेस एक्झॅक्टली त्यांच्यासाठी आहे. हे अगदी खरेखुरे रणगाडे आहेत जे युद्धामध्ये वापरले गेले होते. इथे एक छोटेसे गिफ्ट शॉप आहे जिथून तुम्ही वाजवी दरात स्मृतिचिन्ह खरेदी करू शकता. ह्या अगदी खऱ्याखुऱ्या बंदुका आहेत ज्या युद्धामध्ये वापरल्या गेल्या होत्या.
इथे मी तुम्हाला काहीतरी सांगत होते पण साऊंडच रेकॉर्ड झाला नाही. आपण आज हे इतकं इंडिपेंडेंट लाईफ जगतोय ते फक्त ह्या सगळ्यांमुळे आहे. पण खरंच इथे आल्यावरती एक खूप छान अशा वाईब्स येतात. इतकं छान वाटतं इथे आल्यावरती ना. खरंच तुम्ही जेव्हा स्वतः ह्या प्लेसला याल आणि ह्या प्लेसला व्हिजिट कराल तेव्हा तुम्हाला समजेल की आपल्याला इथून किती काही शिकायला मिळतं. इथे तुम्हाला युद्धात वापरल्या गेलेल्या वस्तूंना हात लावायला भेटतो, त्यांना अगदी जवळून पाहायला मिळतं. हे ठिकाण माहितीची सोन्याची खाण आहे, जी विविध लिखित आणि दृश्य लेख, पूर्वीच्या काळातील चित्र, छायाचित्र, कलाकृती, कॅप्चर केलेली युद्ध सामग्री इत्यादीद्वारे दिली जाते. हे भारतीय सैन्याच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकते आणि मराठा राजांच्या कारकिर्दीची झलकसुद्धा देते. यात दक्षिण कमांडचा सुरुवातीपासूनचा इतिहास, महाराष्ट्र, राजस्थान आणि देशाच्या दक्षिणेकडील भागांची उत्क्रांती यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. हे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज, बालाजीराव, टिपू सुलतान आणि जिजाबाई यांसारख्या प्रदेशातील वीरांशी संबंधित आहे. त्या काळातील त्यांच्या समृद्ध इतिहासाच्या चित्रांसह त्यांचे पुतळेसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतील. संग्रहालय अतिशय स्वच्छ आहे आणि इथले सैनिकच त्याची देखभाल करतात. संग्रहालयाला भेट दिल्याने तुमची देशभक्तीची बाजू नक्कीच समोर येईल आणि तुम्हाला आठवण करून देईल की स्वातंत्र्याला गृहीत धरू नये.
या ठिकाणी इथे कॅन्टीनची सोयसुद्धा केलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला चहा, कॉफी, आईस्क्रीम यासारखे पदार्थ मिळू शकतात. हे सैनिकांसाठीचं कॅन्टीन आहे, जे आपण सुद्धा वापरू शकतो. ह्या प्लेसबद्दल मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः ह्या प्लेसला एकदा व्हिजिट करा आणि खरंच ह्या प्लेसमधून खूप काही शिकण्यासारखं आहे. तुम्हाला खूप काही गोष्टी पाहायला मिळतील, शिकायला मिळतील. दर सॅटर्डे संडे इथे लाईट अँड म्युझिक शो असतो संध्याकाळी 6:45 वाजता. त्याच्या काही क्लिप्स मी इथे व्हिडिओमध्ये पुढे लावेन, ज्यामध्ये तुम्हाला एक 40 मिनिटाचा लघु चित्रपट पाहायला मिळतो, ज्यात 1971 पासूनचे जे युद्ध झाले ते तुम्हाला गोष्टीच्या स्वरूपात ऐकायला आणि पाहायला मिळतात. सन 1971 एक नए देश का जन्म हुआ. कैसे वो दर्द भरी पुकारे सुन भारत आगे आया एक देश को आजादी दिलाने. कुछ पराक्रमी महावीरों ने भारत को दिलाई उसकी सबसे बड़ी जीत जंग में. कैसे भारतीय सेना और मुक्ति वाहिनी लड़े कंधे से कंधा मिलाकर. थल, जल और आकाश एकजुट हुए. तो चले एक बार फिर पलटे इतिहास के वो पन्ने और याद करें उन शूरवीरों का रोंगटे खड़े कर देने वाला साहस. इससे जुड़े समारोह का उद्घाटन 4 मशालों को प्रज्वलित कर किया, बल्कि उन्होंने संदेश दिया कि ये मशालें देश की चारों दिशाओं में जगह जगह पहुंचनी चाहिए, ताकि वो यादें ताजा हो सकें जिनमें भारत के विजय श्री रोशन है. फलस्वरूप ये मशालें 1971 के उन महान नायकों के गांवों की पावन मिट्टी को लेकर अपना कार्य आगे बढ़ा रही हैं, जिसमें वो मिट्टी भी शामिल है जो युद्ध भूमि की है और जिसकी मंजिल है नेशनल वॉर मेमोरियल दिल्ली. पुणे यानी महाराष्ट्र की पुण्य नगरी. इसी नगरी से विश्व प्रसिद्ध संत महात्माओं ने अपने संदेश दिए. और कभी यही शहर वीर शिवाजी के शक्तिशाली मराठा साम्राज्य का गढ़ रहा. पेशवाओं के लिए तो ये हमेशा ही उनकी आन बान शान कहलाया. इतना ही नहीं, 100 साल पुरानी इसकी सैन्य परंपरा ये दिखाती है कि ये वीर भूमि है. 1971 के प्रहरियों के इतिहास को बताना यूं तो 40 घंटों में भी संभव नहीं, परंतु ये लाइट एंड साउंड शो आपको 40 मिनट के लिए मेरे उस अतीत में ले जाएगा जिसमें न केवल मेरे अदम्य साहस, यश और मेरी महिमा का चित्रण है, बल्कि भारत के उन जाबाज सिपाहियों की वीर गाथाएं भी शामिल हैं जिन्होंने 1971 में लड़े गए भारत पाक युद्धों में अपना लोहा मदेशियों पर तरह तरह के सोलों से समझाए, जैसे मारपीट, लूटपाट, बलात्कार तथा कई हत्याएं. बांग्लादेशी आवाम भारतीय सेना का स्वागत कर जश्न मना रही थी. हर कोई भारतीय सेना के सिपाहियों को खुशी और गर्व से सैल्यूट कर रहा था. मन के 10 टैंकों को नष्ट कर अपने प्राण त्याग दिए. अपनी अद्भुत विजय तक नामो निशान मिटाकर थल सेना और नौसेना को ऑपरेट करने की पूरी आजादी मिली. इसके अलावा एयर ट्रांसपोर्ट ऑपरेशन, एयर ड्रॉप ऑपरेशन, एयर सप्लाई ऑपरेशन में भी उनका बहुत बड़ा योगदान रहा. INS निपट ने कराची हार्बर के ईंधन टैंकों पर निशाना साध कर उनको आग की लपटों में घेर दिया और ये आग करीब 4 दिनों तक चलती रही. इस ऑपरेशन के बाद ऑपरेशन पाइथन को अंजाम दिया गया था. जहाजों विस्मरणीय नजारा बन गया जो आज भी हमें हमारी अद्भुत उपलब्धियों की याद दिलाता है. लेकिन जीत के लिए हमें खून की आहुति देनी पड़ी. चिन ग्लेशियर को हथियाने की साजिश को नाकाम करते हुए 2600 वर्ग किलोमीटर के इलाके पर अपना अधिकार बनाए रखा. इस ऑपरेशन में साहल द्वीप में विरोधी बल द्वारा तख्ता पलटने के प्रयास के खिलाफ राष्ट्रपति गयूम ने भारत से मदद मांगी. सदर्न कमांड के नेतृत्व में ऑपरेशन कैक्टस की मुहिम चली. कुल 16 घंटे में गयूम को आजाद करवाया और कानून व्यवस्था
और सज्जनों, मैं ये नहीं चाहता कि कायरों की तरह खतरों से डरकर छिप जाऊं, बल्कि मैं निडरता से उनका सामना करना चाहता हूं। मैं दर्द से बचने की परवाह नहीं करता, लेकिन उसे काबू कर दिलों को जीतना चाहता हूं। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। हा लाईट अँड साऊंड शो म्हणजे खूप अमेझिंग असा एक्सपिरियन्स आहे. जेव्हा तुम्ही स्वतः प्रत्यक्षात तिथे जाऊन तो पाहाल तेव्हा तुम्हाला समजेल. खरंच ह्या प्लेसला आलं की खूप गोष्टी शिकायला मिळतात. मी ह्या प्लेसची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही जर पुण्यातले असाल किंवा पुण्याच्या बाहेरचे जरी असाल आणि पुण्यात फिरण्यासाठी आला असाल तर नक्की ह्या प्लेसला एकदा व्हिजिट करा. आणि अर्थातच व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.